आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। गिरीश महाजनांनी लॉंग मार्च मधील आंदोलकांची भेट घेतली आहे। इगतपुरी तालुक्यातील पिंपरी फाटा परिसरात महाजन आणि आंदोलकांशी चर्चा झाली आहे। तर उद्या होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघेल असं आश्वासन महाजनांनी दिलं। विविध मागण्यांसाठी नाशिकहून आदिवासी शेतकऱ्यांचा हा पायी लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघालाय। उद्या 12 वाजता कॅबिनेट मीटिंग आहे। कॅबिनेटची मंत्रिमंडळाची बैठक झाली की लगेच 5 मिनिटांमध्ये आम्ही त्या ठिकाणी जे अपेक्षित मंत्री आहेत, आवश्यक मंत्री आहेत ते आणि त्यांचे प्रधान सचिव अजून अधिकारी असतील ते सगळे आम्ही त्या ठिकाणी बैठक घेऊ। हे अपेक्षितच आहे आम्हाला त्यांच्याकडून, ते काही नवीन नाही। आम्ही अनेक वर्ष त्यांचं काम बघतोय, पण मला वाटतं की उद्याच्या चर्चेतून अजून प्रश्न सुटतील। 2 वर्षाने पुढे ते काढतील, कारण नवीन प्रश्न निर्माण होतील। पण मला बी जसं आता शेवटचं सांगणे की तुम्ही असं एवढं मोर्चा घेऊन एवढ्या लोकांना त्रास देत तिकडे आणू नका। आपण जरी त्या ठिकाणी बसलो, तुम्ही सांगितलं मुख्यमंत्री महोदयांकडे बसू, मंत्र्यांकडे बसू, नाही झालं तर CM साहेबांकडे बसू, पण मला वाटतं की आपल्या मागण्यातून हे प्रश्न सुटत असतात आणि म्हणून पुढच्या वेळेला तरी असा इतका त्रास लोकांना आपण देऊ नका।